शुभ दिन आयो रे, आयो रे शुभ दिन आयो रे, आयो रे शुभ दिन आयो रे, शुभ दिन आयो रे, शुभ दिन आयो। आदरणीय मुख्याध्यापक माननीय निर्मळ सर, आमच्या विद्यालयाचे विद्यमान मुख्याध्यापक माननीय निर्मळ सर यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण होत आहे। ध्वजाचे पूजन या ठिकाणी होत आहे। सर्वांनी टाळ्या वाजवायच्या। 76वा प्रजासत्ताक दिन चिराई
धन्यवाद। या सुंदर नृत्यानंतर पुन्हा एक नृत्य आपल्या समोर सादर होत आहे। त्या अगोदर आपल्याकडे एक सूचना आलेली आहे। दिग्विजय तानाजी जाधव उर्फ बबलू जाधव यांनी विद्यालयासाठी खाऊच्या बिस्किट पुडा आणि गोळ्याचे पुढे दिलेले आहेत। विशेष म्हणजे दिग्विजय तानाजी जाधव उर्फ बबलू याचा आज वाढदिवस आहे, तर वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। अंगणवाडीचा नृत्य या ठिकाणी सादर होतोय। शीतल रणजित तळवी यांच्याकडून देवाश्री गणेशा या नृत्यासाठी 100 रुपये दिलेले आहेत। धन्यवाद। हे पहा, या ठिकाणी अंगणवाडीचं नृत्य 2 नंबरलाच होतोय। चिल्लर बाळक आहेत, लहान मुलं आहेत, कंटाळतील म्हणून सुरुवातच त्यांच्यापासून आहे। अतिशय छान छान पैकी या ठिकाणी तयार होऊन आलेले आहेत। त्यांच्या पंखांनी त्यांना गोंधळून टाकलेला आहे। बघा कशी छान छान दिसतात। त्यांच्या समवेत पहा किती अंगणवाडी सेविका आहेत। अरे वा, छान। दुसरं नृत्य आपल्या समोर सादर होत आहे। भाग्यवान आहेत या छोट्या छोट्या मुली, अतिशय लहान वयामध्ये निडरच्या स्टेजवर आपलं नृत्य सादरीकरण करतायत। सुरुवात करा, चला। सुरू करायचं आहे। हा, अरे वा, तितली उडी
अरे वा, टाळ्या वाजवा. पुन्हा एकदा डबल. बघा ते सुद्धा टाळ्या वाजवतात आमचं नृत्य पाहिलं म्हणून. अरे वा 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 वा. बघा दुसरा नृत्य डान्स करण्यासाठी आलेले आहेत निराळचे भावी नागरिक. आणि बघा काय भाग्यवान आहेत. अरे वा, छान. नवीन पिढी छानपैकी नृत्य सादर करणार आहेत. अंगणवाडी क्रमांक 158, 159 अंगणवाडी सेविका पवार वैदंडे. अतिशय परिश्रम यासाठी त्यांनी घेतलेला आहे. छानपैकी मुलांचं ड्रेसिंग केलेलं आहे, तयारी केलेली आहे. सुरू करा. चादर ओढ़े या खड़ा कोई देखो क्या वो पेड़ है. चादर ओढ़े या खड़ा कोई बारिश है या आसमान ने छोड़ दिए हैं नल खुले कहीं. हम जैसे देखे ये जहां है वैसा ही जैसी नजर अपनी खुद के सोचे. मस्ती में डोले बम बम बोले मस्ती में तू डोले. भला मछलियां भी क्यों उड़ती नहीं ऐसे भी सोचो ना. सोचो सूरज रोज नहाए बाल भिगोगे ये फुद्दू बनाए. हमने ये सारे तारे या फिर गुस्से में कुछ गड़बड़ा तुझे सोचे रंग में मेरा चल 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 मैं काम खुले. डब्बा बंद दरवाजे खोल रे. रोजा बिंदास बोल रे. मैं भी हूँ तू भी है तो मैं भी तू भी हम सब मिलके बम 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 बम. सुंदर नृत्य झालेलं आहे. सर्वांनी टाळ्या पुन्हा एकदा वाजवायच्या आहेत. चला चला या इथे चला खाली चला. यानंतर
हनुमान विद्यालय शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जोरदार। यानंतर आम्ही शिवकन्या हे नृत्य आपल्या समोर सादर होत आहे। इयत्ता 5वी ब च्या मुली आहेत। चला पटकन लवकर मुली लवकर पाठवा जावा। मुली इथं कोण आहे? अजिबात वेळ करू नका। आम्ही शिवकन्या Yeah.
चला तळावर पुन्हा एकदा शिवकन्यासाठी यानंतर सर्वांनी पुन्हा एकदा छान नृत्य आपल्या समोर सादर झालेलं आहे पहा। यानंतर पुन्हा येथे आपल्याकडे माय मराठी एक सुंदर नृत्य आपल्या समोर सादर होत आहे।
चला लवकर
धन्यवाद. या सुंदर नृत्यानंतर पुन्हा एक आपल्या समोर येते महाकाली नृत्य घेऊन. ड्रेसिंग पहा कसं आहे. कोण आहे महाकाली? आद्या जगदाळे. अतिशय सुंदर असं नृत्य आपल्या समोर या ठिकाणी सादर होत आहे. महाकाली. स्वागत करा.
नृत्य समाप्त झालेलं आहे. धन्यवाद. खूप छान नृत्य आपल्या समोर सादरीकरण झालेलं आहे. या ठिकाणी आपण या प्रजासत्ताक दिनानिमित्त या ठिकाणी एका विद्यार्थिनीचं भाषण घेणार आहे. श्रेया साळुंखे या विद्यार्थिनीचं भाषण. मी इयत्ता 7वीत शिकते. माझ्या शाळेचे नाव हनुमान विद्यालय निधळ. मी आज तुमच्या समोर स्वराज्याचे तोरण बांधणारा आदर्श राजा याविषयी काही 2-4 शब्द सांगणार आहेत. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे. प्रतिपछत्र लेखे विष्णु विश्ववंदिता शासनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. मुद्रा शिवाजी राजांना त्या रयतेच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे महासागरा समान, ज्याचं छत्र म्हणजे आभाळा समान, तो त्या सूर्याची शान, मराठी मनाचा धगधगता स्वाभिमान आणि काळीज म्हणजे सह्याद्री ज्याला शंभूचा अभिमान. महाराष्ट्राच्या देवाऱ्यात ज्याचं पहिलं स्थान, जो भगवा समंत आहे, कृपावंत आहे, दयेचा वसंत आहे, जिच्या खुशीतून स्वराज्य निर्मितीचं स्वप्न देखील उदयास आलं, त्या राजमाता वीरमाता जिजाऊ साहेब. पण मुलकामध्ये राहूनही स्वराज्य निर्मितीचं स्वप्न पाहणारे स्वराज्य संपन्न शहाजीराजे भोसले म्हणतात ना, नियतीचे मालिक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. 16व्या शतकात 19 फेब्रुवारी 1630 रोजी एक तारा चमकला. शिवनेरीवर स्वातंत्र्य प्रकरणाचा नाचनाई चौघड वाजला. एका वेळीच्या सह्याद्रीच्या कडे कपारी तुटली. माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला, दीनगणितांचा कैवारी जन्मला, दुष्टाचा सहारी जन्मला, माझा राजा जन्मला. इतिहास घडवण्याची जन्मला नव्हता म्हणून चुकायला लागले त्या हिमालयाला. कारण पुस्तक मी त्या शिवराया सहन होणार नाही स्वराज्याची फरे. जातीविरुद्ध विद्या घडवतात आमच्या साहेब आणि जिथं पडते आमची पावलं त्याच इतिहासाच्या वाटा. मोडणार तर नाही पण बघणार सुद्धा नाही मराठा. तुळजाभवानीच्या आशीर्वादाने, जिजाऊंच्या मार्गदर्शनाने आणि मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. आले किती गेले किती उडून गेला भरारा. आले किती गेले किती उडून गेला भरारा. कधी संपला नव्हता आणि कधी संपणार नाही. माझ्या शिवरायांचा दरारा, माझ्या शिवरायांचा दरारा, माझ्या शिवरायांचा दरारा. अरे आज 350 वर्ष पूर्ण झाली तरी या महाराष्ट्राच्या मातीला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज लागते. ही तर फार मोठी शोकांतिका आहे ना. अरे असं वाटतं खाल्या पाते उठावं, त्या रायगडाच्या पायऱ्या चढाव्या, माझ्या मनातून, माझ्या अंतकरणातून माझ्या राजाला म्हणावं, बोलावं, साथ झाला की राजा कशी पकडली तुम्ही एवढी बलाढ्य धारण तलवार. तुमचा आजचा हा मावळा सदा हातात छाता कप पकडतो, त्याच्या हात नटनट हलतात. बघा राजे, बघा महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली. महाराज तुम्ही स्वराज्यवेळे होतात ना. तुमचा आजचा हा मावळा म्हणतोय आम्ही 2 आणि आमच्या 2, आमच्या मग चौकोन आणि चौकोनातले जातात 2, मग उरलेल्यांना आधार कोण. अशी अवघड परिस्थिती महाराष्ट्राची झाली. इतिहास महाराज रायगडावर उभारली तुम्ही शिवराष्ट्राची गुढी. महाराज रायगडावर उभारली तुम्ही शिवराष्ट्राची गुढी. तुम्ही नसतात तर संधी असती मराठ्यांची मळी. तुम्हामुळे तर पाहतो आम्ही देवळांचे गळस. तुम्ही नसतात तर नसती दिसली अंगणातही तुळस. तुम्ही नसतात तर नसती दिसली अंगणातही तुळस. मी जाता जाता एवढेच बोले, देवाकडे एक फूल मागितलं, देवाकडे एक फूल मागितलं तर देवानं अख्खा बगीचा दिला. देवाकडे राहायला घर मागितलं तर देवानं अख्खा राजवाडा दिला. देवाकडे प्यायला पाणी मागितलं तर देवानं अख्खा समुद्र दिला. आणि जेव्हा मी देवाकडे देव मागितला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला. जाता जाता फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करू इच्छिते. क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. एक सुंदर पाठांतर या ठिकाणी तिने आपल्या समोर सादरीकरण केलंय. यानंतर आपण एक सत्कार घेणार आहे. श्रावणी किसन बोटे, हनुमान विद्यालय निडळ, एक आदर्श विद्यार्थिनी आणि गेल्या वर्षी इयत्ता 8वी मध्ये प्रथम आल्याबद्दल तिचा या ठिकाणी सत्कार होतोय. श्रावणी किसन बोटे, चला लवकर पटकन. आमच्या विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक निर्मल सर यांनी ज्येष्ठ पत्रकार विलास कुलकर्णी
कोणी जबरत तुला करणार नाही, तुला भरणार नाही, आपला डेंजर कारभार आहे रे. गाव दुसरा गावांचा बनवून थांबा, आपली गोळी आहे वाघाची रे, तू खपशील नडशील जावा. इथं तिथं या हवा देखो जहा आय आपली हवा. इथं तिथं या हवा देखो जहा आय आपली हवा. इथं तिथं या हवा देखो जहा आय आपली हवा. इथं तिथं या हवा देखो जहा आय आपली हवा. इथं तिथं या हवा देखो जहा आय आपली हवा. इथं तिथं या हवा देखो जहा आय आपली हवा. यानंतर आपल्या समोर एक देशभर गीत येत आहे. देश रंगीला नृत्य सादरीकरण होत आहे. इयत्ता 5वी मधील मुले आहेत, 5वी प मधील मुली. चला पटकन. यहाँ हर कदम
ठिकाणी परत एक वेळ मनोगत व्यक्त करते. अक्षतरा जाधव 7वी मधील विद्यार्थिनी आहे. नमो मात्र नमो भूमी, नमो मात्र नमो भूमी. 1-2 मिनिटं फक्त. जिथे जन्मले मी, नमो मात्र नमो भूमी, जिथे जन्मले मी. मुलांनी उठायचं नाही अजिबात. नमो आर्यभूमी, जिथे वाढले मी, नमो आर्यभूमी, जिथे वाढले मी. नमस्कार, मी कुमारी अक्षरा तुमच्या समोर 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन याविषयी काही 4 शब्द मांडणार आहे. कृपया करून ते भाषण तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. मित्रहो, आज 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिवस. आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. परंतु त्यावेळी आपल्याकडे स्वतःचे संविधान नव्हते. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 28 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. भारताचे संविधान समितीने 26 नोव्हेंबर 1949 रोजी व दिनांक 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान अंमलात आले. जितक्या लढाया लढून कित्येक बलिदान देऊन आपली आहुती वाढवून शेवटी अखेरचे स्वातंत्र्य आपल्या पदरी पडले. स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ फक्त तीच व्यक्ती समजू शकते. जिने कधी पारतंत्र्य पाहिलं असेल, गुलामगिरीत राहिलं असेल. स्वातंत्र्याचे मूल्य शब्दात सांगता येणार नाही. आपण किती भाग्यवान आहोत ना. आपण स्वातंत्र्य भारतात जन्मलो. त्या गुलामगिरीच्या वेड्या आपल्या हातात नाही काढल्या गेल्या. किसी ने खूब कहा है, हम अपने जान के दुश्मन को भी अपनी जान कहते हैं. किसी ने खूब कहा है, हम अपने जान के दुश्मन को भी अपनी जान कहते हैं. सुना है इस मिट्टी को हम हिंदुस्तान कहते हैं. जो दुनिया में दिखाई दे उसे खामोशी कहते हैं. जो आंखों में दिखाई दे उसे तूफान कहते हैं. आदित्य सर्वजण प्रसन्न मनाने आहोत. हसून मैदान पाहण्याचे भाग्य आपणास लाभत आहे. पण या स्वातंत्र्याची कथा फार मोठी. जाता जाता एकच बोले, बलिदानों का सपना जब सच हुआ था. तभी ये देश आजाद हुआ था. प्रणाम करें उन वीरों को, जिसके शहादत से ये भारत देश गणतंत्र हुआ था. जय हिंद, जय कर्नाटक. धन्यवाद. यानंतर ढोल बाजे हे नृत्य आपल्या समोर सादर होत आहे. मुलींनी पटकन उभं राहायचं आहे. सातवी ब नयन इंजे यांच्याकडून सांस्कृतिक कार्यक्रमासाठी 100 रुपये दिलेले आहेत. धन्यवाद. या ठिकाणी ग्रामस्थांनाही विनंती आहे, आमचे विद्यार्थी तुमच्यापर्यंत पोहोचलेले असतील. गरीब सहाय्यता निधीसाठी आपण दरवर्षी हा उपक्रम राबवत आहे. त्यासाठी आपल्याकडून काही देणगीची अपेक्षा आहे.
सुंदर नृत्य आपल्या समोर सादर झाले. टाळ्या वाजवायच्या आहेत पुन्हा एकदा. आणि आपल्या समोर येतात सावित्रीच्या लेखी ओवी घेऊन आदिती वैराट, सायली घाडगे आणि अक्षता सकट. सुरू करा लवकर, तिकडल्या बाजूला आवाज करा. धन्यवाद. यानंतर आपल्या समोर माय भवानी हे नृत्य सादर होत आहे. पटकन चालायच्या मुली, लवकर वेळ लावायचा नाही अजिबात. कार्यक्रम आणखी एक 5-7 कार्यक्रम आहेत, वेळ लावू नका अजिबात. आपल्या समोर या ठिकाणी नृत्य सादर होत आहे. माय भवानी इयत्ता 6वी ब च्या विद्यार्थिनी आहेत. एक 2-4 कार्यक्रम नंतर आहेत. कृपया शांत बसायचं. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उठून जा.
नृत्य या ठिकाणी सादरीकरण झालेलं आहे. यानंतर आपल्या समोर एक नृत्य सादर होत आहे. नवीयाच्या मुली आहेत वैभवी जाधव, आस्ते कदम. हे नृत्य आपल्या समोर सादर होत आहे. आमच्या वर्गाचं हे नृत्य आहे बरं का. या वर्गाला मी वर्ग शिकतो. च्या विद्यार्थिनी आहेत आणि एक सुंदर नृत्य या ठिकाणी सादरीकरण होत आहे. या नृत्याचा सरावही मी घेतलेला आहे. झालेले आता दिवंडी पेटवा, तोफांचा गजर होऊ द्या, साऱ्या जगाला कळू द्या. अखंड हिंदुस्थानात नवा सूर्योदय झालाय. सह्याद्रीच्या कुशीत वाघिणीच्या पोटी जेव्हा जन्माला आलाय. असते कदम असते कदम. कसं आहे
ग्रामपंचायत सदस्य भोसले यांनी या ठिकाणी 50 रुपये या नृत्यासाठी दिलेल्या आहे असते कदमसाठी धन्यवाद. अपनी भी थोड़ी अदा थोड़ा अंदाज ऐसे है चाहे वैसे है अरे जो भी है जैसे है खुद पे हमें नाज है चाहे ना हमको ये जमाना चाहो तो हमको आजमाना मोर्या रे हे नृत्य आपल्या समोर सादर होत आहे. मुलींना जरा लवकर पाठवा पटपट. एक 4 नृत्य राहिलेले आहेत. त्याच्या पुढचे नृत्य आहे ते लगेच मुली इकडे पाठवून द्या. मोर्या हे नृत्य आपल्या समोर या ठिकाणी सादर होत आहे. सुरू करा. वेळ झालेला आहे जरा मुली जरा हे अंबर तुझे गुण गाती हे तारे हे वारे तुझे नाम घेती धरती हे अंबर तुझे गुण गाती हे तारे हे वारे तुझे नाम घेती विश्वाचा मालक तू नायक गणांचा गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता विश्वाचा मालक तू नायक गणांचा गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता धन्यवाद. गणपती बाप्पा. यानंतर खंडोबाचे एक गीत आपल्या समोर सादर होत आहे. सुंदर नृत्य आहे त्या खंडोबाचा खंडात आमच्या विद्यालयाचे सांस्कृतिक विभागाचे प्रमुख शुक्ल सर, गायकवाड मॅडम, सवानंद मॅडम, देशमुख मॅडम, दळवी मॅडम, कुमारी नेमन मॅडम, कुमारी कांबळे मॅडम अतिशय छानपैकी या ठिकाणी सांस्कृतिक आदरणीय निर्मला सर यांचं मार्गदर्शन महत्वाचं आहे.
सुंदर या सुंदर नृत्यानंतर आमच्या विद्यालयाचे चित्रकला शिक्षक आणि सांस्कृतिक विभागाचे प्रमुख सुपले सर या ठिकाणी आपल्या समोर एक सादर करीत आहेत. आय लव्ह माय इंडिया. एक हरहुन्नरी कलाकार, चित्रकला शिक्षक आणि विद्यालयाचे सांस्कृतिक विभागाचे प्रमुख सुपले सर या ठिकाणी एक गीत सादर करीत आहेत. आय लव्ह माय इंडिया. त्याचबरोबर या ठिकाणी जी शूटिंग चालू आहे, सुपले सरांचे चिरंजीव यांच्या माध्यमातून ही शूटिंग चालू आहे. संपूर्ण कार्यक्रम आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. सुरू करायचं. मुली पुढे चला, जरा पुढे चला. देखा पेरिस देखा, लंदन देखा, पेरिस देखा, माइकल देखा, एल्विस देखा, सब देखा मेरी जान. सारे जग में कहीं नहीं है दूसरा हिंदुस्तान, दूसरा हिंदुस्तान, दूसरा हिंदुस्तान. पीहू पीहू बोले कबिया
गीत बनाए। ये सारी दुनिया अपने अपने गीतों को गाए, गीतों गाओ जिससे इस मिट्टी की खुशबू आए, मिट्टी की खुशबू आए। I love my India, I love my India, वतन मेरा इंडिया, सजन मेरा इंडिया। ये इंडिया एक दुल्हन, ये इंडिया एक दुल्हन, दुल्हन के माथे की बिंदिया। ये मेरा इंडिया, I love my India, ये मेरा इंडिया, I love my India, वतन मेरा इंडिया, सजन मेरा इंडिया, धर्म मेरा इंडिया, धर्म मेरा इंडिया। सरांच्या एका खास गाण्यासाठी पुन्हा एक वेळ टाळ्या वाजवायच्या आहेत. धन्यवाद. यानंतर माय भवानी हे मुलांनी शांत बसायचं आहे, खाली बसायचं आहे. ते मुलं उभा आहेत त्यांनी हमने बात यकीन मन में डाली है नायक हमारी। अब हर एक दिन स्वराज का त्योहार है, अब ये ही राज है तेरी लाज हम लगे तेरे।
हे पहा, या सुंदर नृत्यानंतर पुन्हा एक वेळ आपल्या समोर नृत्य होत आहे. आपली यारी लय भन्नाट. पुन्हा एकदा येत आहेत 9वी अ च्या मुली. आपली यारी लय भन्नाट. सुंदर नृत्यानंतर पुन्हा एक आपल्या समोर नृत्य सादर होते. फक्त 2 नृत्य राहिलेले. तेरी मिठी में मिल जाए. कोई मारेगा यहाँ अपनी भी थोड़ी अदा थोड़ा अंदाज India.
एक कार्यक्रम राहिलेला आहे. यानंतर पुन्हा एक वेळ आपण सत्कार घेतोय. हनुमान विद्यालय निडर या विद्यालयातील 3 विद्यार्थिनी राष्ट्रीय पातळीवर थांबता या खेळामध्ये प्रथम आलेल्या आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम अमृता नवनाथ जाधव या विद्यार्थिनीचा सत्कार होत आहे. हा सत्कार आदर्श गावच्या सरपंच सेकंड लास्ट गीत आहे. शेवटपर्यंत बोललेला आहे. हा कार्यक्रम पाहण्यासाठी आमच्या विद्यार्थ्यांच्या सहभागामध्ये तुम्ही सहभागी झालेला आहात. छानपैकी शेवटपर्यंत सहकार्य केलं. या कार्यक्रमासाठी हनुमान विद्यालय निलयचे माजी विद्यार्थी हजर राहिलेले आहेत. या विद्यार्थ्यांचंही विद्यालयाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन. राज्याला नृत्य सादर होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा. आणि एक शेवटचं नृत्य होतं, जाऊ नका कृपया, एवढ्या वेळ थांबला, 2 तास थांबला. शेवटचं नृत्य या ठिकाणी सुरू होत आहे. त्याआधी आमदारचे चला शेवटचं नृत्य या ठिकाणी सादर होत आहे. गेली 2 तास निधनमधले सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनी पंचकृषीतील या ठिकाणी विद्यालयाचा कार्यक्रम पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिला. त्याबद्दल विद्यालयाच्या वतीनं, सर्व स्टाफच्या वतीनं, मुख्याध्यापकांच्या वतीनं सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानतो. आणि शेवटचं नृत्य सुरू होत आहे. स्टेजवर ग्रुप फोटो घ्यायचा तुमचा.
शुभ दिन धन्यवाद। या ठिकाणी कार्यक्रम संपलेला आहे। निडळ आणि निडळच्या पंचकृषीतील बंधू भगिनींचं पुन्हा एकदा विद्यालयाच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार। मुलींनी कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या मुलींनी सगळ्यांनी स्टेजवर